हॅलो गाईस, तर आज आम्ही करमाळा येथील कमलाई देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. तर मी माहेरी आल्यावर नेहमीच कमलाई देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असते. तर माझ्या माहेरपासून ते करमाळा 35 किलोमीटर असेल. तर आम्ही आता निघालो आहोत. रोडने खूप ट्रक वाहतूक चालू असते, मालगाड्या खूप वाहतात या रोडने, कारण हा मालेगाव सोलापूर हायवे आहे. तर इथे खूप अशी ट्रकांची वाहतूक असते. तर आम्ही आता मंदिराच्या बाहेर पोहोचलो आहोत. तर हे मंदिराचे प्रवेशद्वार दिसत आहे. तर खूप दिवसांनी मी इथं आलेले आहे. तर खूप असे प्राचीन हे मंदिर आहे. खूप असे केलेलं आहे. तर समोर पण एक प्रवेशद्वार आहे एक्झिट करण्यासाठी. तर इथं गाडी पार्क केलेली आहे. इथे काही पार्किंगचे चार्ज वगैरे काही नाही आहे, कारण आता निवांत असे असते. नवरात्रामध्येच इथे खूप गर्दी असते. आता खूप निवांत आहे. तर आम्ही आता उतरलो आहोत. तर हे मंदिराचे आतमध्ये प्रवेश इथून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला जातो. तर बाहेर हे फुलं व नारळ विकण्यासाठी बसलेले आहेत. तर कमला भवानी मंदिर संस्थान असे हे वरती नाव दिलेले आहे. तर आता कमलाई देवीच्या नावामुळेच या शहराला करमाळा हे नाव पडलेले आहे. तर मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करतोय. तर हे मंदिर तुम्ही पाहू शकता. प्रवेश करतोय. तर आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. तर हे पूर्ण असे दगडाचे बांधकाम आहे. हे मंदिराच्या आतमधला गाभारा. आतमध्ये कलर वगैरे काही केलेलं नाही, पूर्ण जसे आहे तसे दगडाचे ते बांधकाम तसेच आहे. तर ह्या मंदिरामध्ये प्रवेश केला. तर हे पहा देवी. आता मी लांबूनच शूटिंग काढत आहे, कारण जवळून शूटिंग काढून देत नव्हते. तर दर्शन घेऊन आता आम्ही निघालो बाहेर. तर हा गाभाऱ्यातला हा दृश्य आहे. गाभाऱ्यातले खूप असे थंड आणि अतिशय थंड वातावरण गाभाऱ्यात आहे. तर त्याच्या शेजारीच हे महादेवाचे शिवलिंग आहे. तर इथे बांधकाम चालू असल्यामुळे सगळीकडे माती व बांबू हे असे ठेवलेले आहे. तर आम्ही महादेवाचे दर्शन घेतले. खूप अशी प्राचीन ते शिवलिंग आहे. तर दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर निघालो. खूप दिवसांनी पण मी आज दर्शनाला आल्यामुळे खूप आनंद वाटत होता. तर हे बाहेरील आपण दीपमाळा पाहू शकता. ते सैराट मूवीची जे सॉन्ग आहे तर त्याची शूटिंग, आर्ची व परशाची शूटिंग याच दीपमाळेवरती झालेली होती. तर आपण पाहू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर. तर हा मंदिराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. मंदिराच्या पाठीमागे एक खूप असे जुने प्राचीन झाड आहे. तर मंदिराची आता बांधकामाची म्हणजे कलर चालू होते, त्याच्यामुळे हे असे गज वगैरे लावलेले आहे तिथे. तर खूप मंदिरामध्ये खूप शांतता होती, कारण इथं कसं एवढी गर्दी नसते शक्यतो. फक्त नवरात्रामध्येच इथे गर्दी राहते. नाही तर आपण असं आधीमध्ये कधी पण दर्शन घेऊ शकतो निवांत असे. हा बाहेर जाण्याचा हा एक इथून मार्ग आहे. तर हे मंदिराचे बांधकाम तुम्ही पाहू शकता. तर हे तुळशी वृंदावन पण खूप सुंदर आहे बाहेर मंदिराच्या. हे पण पूर्णतः दगडाचे असे बनलेले आहे. तर हे मंदिराचे बघू शकता तुम्ही. तर माझ्या भावाची मुलगी सिया, तिला आम्ही मंदिराच्या बाहेर खेळण्यासाठी सोडलेले होते. तर ती तिथे खेळत आहे. तर आम्ही आता दर्शन घेऊन निघालो. आम्हाला 7 वाजले होते बाहेर येता करता. तर चहा घ्यायचं ठरलं. तर हे आम्ही इथे अग्रवाल फूड येथे आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. तर चहा व शिव आणि विराज यांना नाश्ता पण करायचा होता.
तर मग आम्ही नाश्ता ते करून आम्ही निघालो.